कधी कधी मनात नसताना सुद्धा अशा व्यक्तींपासून दूर जावं लागतं, ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची इच्छा असूनही एकटंच राहावं लागतं. रोज बोलणारी व्यक्ती जर एक दिवस बोलली नाही तर अर्ध आयुष्य संपल्यासारखं वाटतं. प्रत्येकाला आपले दुःख सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे त्याचे औषध असेलच असे नाही. आभाळासारखं प्रेम केलं तर पावसाप्रमाणे रडू येईलच ना. जे आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत जा. कदाचित उद्या वेळ असेल, पण ज्यांच्यासाठी वेळ काढला आहे ती व्यक्ती नसेल तर. एकटेपणा खूप चांगला असतो, कारण कोणाकडून अपेक्षा करण्याची गरजच उरत नाही. आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली, स्वतःमध्ये खुश राहा. कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका, त्रास कमी होईल. बोलायचं तर खूप काही असतं, पण ऐकायला मात्र कोणीच जवळ नसतं. कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबतं की चुकी नसतानाही माफी मागावी लागते. हक्क गाजवण्याऐवजी त्या नात्याची किंमत करायला शिका, तेव्हाच त्या हक्काला किंमत राहते. मन इतकं दुःखी होतं त्यांच्यासाठी, ज्यांच्यासाठी आपलं असणं आणि नसणं काहीच महत्त्वाचं नसतं. काही लोक आपल्या नशिबातच लिहिलेली नसतात, त्यामुळे आपण कितीही रडलो तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात. सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या. एकटेपणा असतो तेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडत असतं. कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो, आणि चुकीचा ठरला तर आयुष्यभराचा अनुभव मिळतो. धन्यवाद.